हो बाई. अहो कामच काय झालं? कामाचं? हा. कसल्या कामाचं? अहो कांदे लावायचेत आपले. मग मी काय करू? अहो कामाला येतो म्हणले ना, काय मी काय करू? चला की कांदा लावा. त्यांच्याकडे नाही, आमच्याकडे चला की कामाला. आमच्याकडे 300 रुपये रोज देऊ आम्ही. बघा आता. हा? आता तुम्ही काय डोक्यावर तर पडले नाही ना? अहो एवढं काय झालंय? अहो लाडकी बहीण माहित नाही? अहो शिंदेची लाडकी बहीण आहे. आणि मी आता रानात कामाला येते बाई. हे बघा नवीन मोबाईल. लाडक्या बहिणीचं नवीन बंद साडी. करायचं चाललंय आणि तुम्ही आमच्याकडे चला की कामाला. मग काय कवर नाही. देणार आहेत लाडक्या बहिणीचे पैसे ते? जवळ देतील तवर, पण आता तर आहे ना. मी नंतर बघू. 350 रोख देतो संध्याकाळी राव. चल राव हा, माय तुमच्या कांदा मी साडी- लावा. आधी म्हणलं होतं, तुम्ही कसं काय म्हणताय आता? मी 400 देतो. हा. हा, तुम्ही काय अहो, लिलाव पण मांडला तुम्ही काही? एकमेकांना भांडताच कशाला? मी कामालाच मी येणार म्हणलं होतं नाही. ना आधी, तुम्ही कसं काय म्हणताय आता? मी तू 400 एवढं लय अर्जंट होय तेव्हा माय मग- कांदी लागवड करायची. तू रुपये आल्यात. माझे खुरपायला आलेले, मग खुरपण नको काढले पाहिजे कांदे. हो हा? ते तिकडे जाऊन भांडा. मी काय कामाला येणार नाही. मी तर आता लाडकी बहीण आहे. मी काय कामाला येणार नाही. तुमची स्टेप जबर झाली म्हणायचं. मग बघा ना साडी, म्हणलं आता काय शेत्या परीक्षा घ्यावं लागते का काय? आता लयच अवघड झालंय. नवीन कसं काय मोबाईल. करायचं जाऊ दे आता. नाहीच येत म्हणल्यावर त्याला काय करणार? नाही येणार मी म्हणायचं. येणार नाही. निघा आता? तुम्ही. आता आपलं कुठं जायचं? नगरला बघू जायचं का? जावा आणू का आपण काय नगरला जायला पडीत लागेल ठेवणार आहे काय? आपल्याला. चल बाबा दुसऱ्या घरी गावा नाही विचारू आता काय करतो. नवीन मोबाईल. आपल्याला गरज आहे त्याच्यामुळे हा. आपल्याला जाणं गरजेचंच आहे. हो बाई कामाला येतो म्हणलं होतं. कसलं काम? अहो कांदा खुरपणीचं काम आहे. येत असलं तर या. मी आणि कांदा खुरपणी मग त्याला काय जमणार नाही मला. इथून मागे काम केलं नाही काय तुम्ही खुरपणीचं? केलं ना. आणि मग आता काय होतंय? बरं चला की. एक काम करा ना माया कांदा लागवडील चला. अहो, कांदा खुरपणी आणि कांदा लागवड आणि मी अहो, कशाला एका एकाकडे या. आधी आमची खुरपणी होऊन त्यांची लागवड नंतर करू आपण. काय अडचण नाही. हो हा? बघा ना दुसरी बाई भेटली तर. 350 रोख घ्या तुम्ही येत संध्याकाळी. होता म्हणून तर तुमच्याकडे आलो ना आम्ही. तुम्ही जर येत नसता तर कशाला आलो असतो तुमच्याकडे आम्ही? हो का? मला काही जमणार नाही. तुम्हाला दुसरी बाई बघायची असेल तर बघा, नाही तर राहू द्या. का बरं नाही जमणार? का नाही जमणार म्हणजे? लाडक्या बहिणीचे मला 1,500 येते. तुमच्या कामाची काय गरज आहे मला? अहो, लाडकी बहिणीचे कवर पूर्ण येत. हे कायमचं काम करीत येत होते तुम्ही म्हणून तर आम्ही तुमच्याकडे येतोय ना. मग असं करू, जेव्हा बंद होते ना हा. तेव्हा तुमच्याकडे येऊ की. तसं कसं मग अहो येत पण होता आता म्हणून. गरज होती ना राव आम्हाला. पण माझं आता मला नाही जमणार गाड्या. मला जमणार. तशी बी अशी बी आपण बसल्या दोघं बसल्या येतात. संगत आल्यामुळे यायना बरं का काम. मोबाईल नवा घेतला ना दुसरी. हा मग मोबाईल घड्याळ हो परिस्थिती वाढली म्हणायची बघ. मग काय नाही येत म्हणायचं. नाही जमणार. जमणार लाडक्या बहिणीने समजा घोळच करून ठेवलाय आपल्या शेतीचा. कामाला अरे पण आता येईना. काय बाबा करायचं? कोणाची गरज घ्यावा जिथं जावं तिथं तीच म्हणते काय आता करतोच आपल्याला काय खुरपं आता. हातात घेऊन बसायला लागेल खुरपायला आणि काय हे लाडक्या दाजीला होत्या कर चालू. काय याचं लाडक्या दाजीला कशाचं देते सरकार? जाऊ झाली चालू तर आपण बी असंच करू म्हणजे यांच्या वावराचं पडीक ठेवायची का आपली? चल बाहेरून आणू. कुठून आणता बाहेर? खायचं जाऊ काय? दे. मस्त गेम आहे ही. खेळल्या खेळल्या दिवस कसं निघून जाते ती बी कळत नाही. मर्दी ह्या माणसांचं काय करायचंय मला? आता काय करायचं रे? खायला तिकडून आले तू बघ कोणतरी. बघा बरं विचारू. पहिले मॅडम आहेत का काय? काय माहिती, बघा भाऊ विचारू. ऐ, कांदा लावायचे होते अगं बया कधी? आजच. आज? आज नाही जमलं तर उद्या या. पण बघा अगं बया ग. हे बाई हो. कांद्याबद्दल बोलतोय. अगं बाई नाही जमायचं बर का. का बरं? अहो, तुम्ही कामाला येत होता म्हणून तुमच्याकडे आम्ही आलोय ना इथून माग. नाही येत होते हा. पण आता जमायचंच नाही. मग आज कसं म्हणजे काय मला तर काय कळणार तुमचं राव. त्याच्यामुळेच आम्ही म्हणलं चला बाबा आपलं विचारू यांना. मग अं, हा? एक मिनिट. अहो हे बघा. अहो माझे पैसे आले की 1,500 रुपये. हे बघा. अहो पण अहो पण 1,500 कांद्याचं पुरणार काय आहेत का? करायचं आमच्या तुमचे 1,500 कवर पुरणार आहेत. तसं नाही. 1,500 काही न करता येतात ते. हा. आणि रानात खुरपायला जायचं एवढं उन्हात आणायचं. हा त्याच्यानंतर स्वयंपाक करायचा घरादारांना वेळ देता येतो ना अहो. काय करता येते. ते कसं आहे आई शहरामध्ये बसून बॅलन्स होत आणि घर चालत की. 1,500 त्याचं काय खुरपायचंय चालणार बरं का. आहे? काम आमचं- आपले कांदा लावायचे त्याचं जाऊ दे खुरपायचं. नाही बर का नाही जमायचं. हे काय कालच साडी घेतली खराब झाली तर परत मग साडी नाही मला हाय का अहो, नाही. आम्ही जेवण खाऊन करून तुम्हाला 400 रुपये हजेरी देऊ. या एक काम करा. काय? तुम्हीच ते कांदे लावायचे सोडून मीच तुम्हाला 1,500 रुपये देत जाईल. 1,500 काय होणार आहे आम्हाला ते? आता कसं आहे बायकांना किती लागते काय हाय का नाही. अहो बाई 1,500 एक गोणी नाही येत खाताची. नाही जमायचं गड्या. तुम्ही दुसरं कोणतरी बघा ना. बघा ना जमत असलं तर बघा ना. आता कोणी भेटत नाही ना सध्या. नाही मला तर नाही जमणार. काय माझे पैसे पण आलेत आता आणि मला थोडस बाहेर काम पण. काय चाललंय? अहो ना कांद्याची लागवड करायची होती. बर मग
काय आता ते बाईला म्हणलं चला राव आजचे दिवस. बायांनी काम बंद केले. आपण ते पहिले येत बंद होते केलं म्हणून ना. आम्ही आलो ना त्यांना विचारायला. बंद केलं ना, त्यांना महिना चालू आहे. 1,500 आहे म्हणतात आम्हाला. प्रत्येक बाईने हप्ता मोबाईल घेतला त्याच्या जीवावर. शोभे हप्त्यावरचे. आणि 500 रुपये महिना भरतात हप्त्याचा. आता आता अवघड आहे भाऊ, आता कामाची गरज नाही राहणं मग राहिली कुठं बघायचं भाऊ आता काय राहणं आता पडीक आणायचं व्हायची का जाऊन ती? कुठतरी तुरुंगाव बिरुंगाव जाऊन कुठं- तुरगावरून आपल्याला तिथं नाही आणायची का नाही तुरगाव जमलं तुम्ही दोघं जण एक काम करा, एक वाटीन ती घ्या आणि चलून मग काय. आता आमच्याकडे कोणी यायची बघ गिऱ्हाईक वाटी घेऊन ते अहो तो तरी जाणार ना सोपा आहे का? हा? मग काय पडीक ठेवायची का वावर आता? आता बघा मग आता काय ए बाबा चल कुठं तरी बा माणसं बघू दुसरी कसं आहे? गँग आणू. ऐका ना, ते काजू गँग आणायला भेटेल तुम्हाला बघा. अरे खरंच ती ती उकली होती कडे हा, बघत तिला तिथे जाऊ. गरिबाची होती, बघा भाऊ, तिला विचारून. ए बाबा चल बाबा आता काय विचारा विचारा तिला तुम्ही पण काय विचारा. आपली टाळू भरली नाही जा, जा, आतापर्यंत जा, पण जा, बघू आता ती काय होईल ती. येऊ का मग? या बर बघू आता ती काय म्हणती. त्याच्याकरता मी शेती विकून टाकली. अगं बाई मग तुमच्या बायकोला पण येतात का 1,500? नाही 1,500 नका घ्या, पण आमचं वाटोळच झालं पुरं. येते मी. हाय गडे बाय बाय बसली. इथं बसलेत पण येतात का नाही काय होतं भाऊ. हो बाई लय निवांत बसलात. निवांत म्हणजे हा म्हणजे निवांत बसले म्हणे असं वाटतात का म्हणून. का आम्हाला येतात का खुरापणीला कुणाकडं? आमच्याकडे? तुमच्याकडं. हा मग आता तुम्ही इथून मागे खुरापणीला जात होता म्हणून तर आलो विचारायला ना. आणि मी आता तुम्हाला वाटतं का मी तुमच्याकडे कामाला येईल म्हणून? आणि तुम्ही विचारताय कोणत्या तोंडाने? हो विचारतोय म्हणजे आता गरज लागली म्हणून आलो ना तुमच्याकडे. तुम्हाला गरज लागली पण अशा बायकांना विचारायचं असतं ज्यांना काही इन्कम सोर्स नसतो. हो इन्कम सोर्स पण आता इथून मागे तुम्ही म्हणजे जातच तुम्हाला होता काही ना. इन्कम सोर्स आहे का? मग मग आता तुम्ही इथून मागे खुरपायला येत होता ना. हो मग इथून मागे येत होते मग पण आता माझ्याकडे खूप छान इन्कम सोर्स आहे त्यामुळे मला असं दुसऱ्यांच्या रानामध्ये खुरपायला जायची गरज नाही आता. मग एक काम करा ना काय? कृपया नका ना जाऊ. मग कांदा लावायचा चला ना. कांदा लावायला हा, मी मग काय माझी साडी त्यांचे बघितली कांदे का? लावा आज जाऊन दे. 2 दिवस. साडी पाहिली का माझी साडी? गेल्या महिन्यात 1,500ची घेतली. नवीन घेतली होती. आणि मग त्याचा इन्कम सोर्सच आहे. एक पगार आला की नवीन साडी, हा एक पगार आला की नवीन साडी, नुसती झकापकाच. तेलाचा डबा अख्खा घेता काय? आणि मग आखाच. म्हणजे काय कमीत राहिलं नाही रे. कमीच नाही. अहो काय तुम्हाला आता तुम्हाला नुसतं आमच्या तोंडाकडे बघावं लागन. लाडकी बहीण योजना चालू झाली मला. मग 1,500 रुपये महिना. अहो नाही शेती पिकली तर लाडकी बहीण तरी काय करणार आहे. हे घर बी नवीन बांधलं का तुम्ही? आता पत्रे घेतल्या टाकून गेल्या पगाराला. हा. आता दुसऱ्या पगाराला फरशा टाकते. तिसऱ्या पगाराला पिऊ पिऊ काय ना मला वाटतं. मग वाटतंय अहो तसं. दुसऱ्यांना तरी 1,500 झाले. आता मला मागच्या बारीने 2100 रुपये पडला लाडकी बहीण घे. योजनेचा पगार. आपलं अवघडच झालंय. अरे आपलीच लायकी नाही ह्यांच्या पैसे येण्याची. मग आता काय करायचं आपण? शेत्यांना गिरायक बघतो का? शेतीला गिरायक आता कोण भेटायचं बोल. तुझ्यात उगू दे काँग्रेस. नानालाच बघायला लागेल विचारून. नानाने घेतली शेती पिकली पण नाना नाही घ्यायचं भाऊ आपली शेती. अरे आता माहित लयच अवघड झाले. तू तरी खुरपाय सांगतोय मी लागवड करायची मला अजून. मग आता रोपला गिरायक बघायचं का तुमच्या? अरे तसंच करावं लागेल मग आता काय करणार आहे त्याला? रोप विकून टाकू तुमचं. हो चला ना तेवढं कांदा लावले काय? असते ना. अहो तुम्ही कोणत्या तोंडाने मला विचारताय? मी आता- तुम्हाला सांगितलं बरं काय? मला एक सांगा माझ्याकडे कामाला येत होत्या का नव्हत्या? मी येत होते तेव्हा मला पगार नव्हता. आता मला माझ्या लाडक्या भावाने पगार चालू केलाय. त्याच्यामुळे तर आम्ही येतोय ना. तुम्ही येत होता खुरपायला कांदा लावायला म्हणून आम्ही असंच तुमच्याकडे- मला वाटतं हे आमची म्हणजे चला आपण जाऊ दोघं लाडक्या दाजीला विचारायला. करते का पगार चालू? मला नाही माहिती ते तुमचं तुम्ही बघा. तेवढं पण बघा आता मला असं तुमच्या पुढं मोबाईल पुढं नवा करायचं. घेतलाय त्याच्यावर काय मेसेज बिसेज मोबाईल लाडक्या दाजी बद्दल बघा बरं. वावर वाचले तर वाचले. काय? तुमचं लग्न झालंय? तुम्हाला माहिती नाही का आपण एकच गावात राहतो ना? हा नाही झालं आहे ना. आणि मग तसंच माया बी नाही झाल्या. मग मी काय करू? कांदा लावायची होती. आहे तुम्ही ग बसा. तुम्ही तिकडे जा आणि बघा. मी काही येत नसते. मला हो. माझ्या लाडक्या बहिणीचे पगार आता कालच पडलाय. आता महिनाभर मला काही टेन्शनच नाही. महिनाभर त्याच्यातूनच आता खर्चायचं. तुमच्या एकरभर नाव करून देतो मी. एकरभर ना हा नाही एकरभर काय नाही होत. काय मग? नको किती? तरी बी नाही. अरे येडा फेडा झाला का काय वावर तुमचं अरे क्षेत्र जाऊ दे किती? गेली त्याला का वावरं नावं करून डबल द्यायला का मला लागला बाई का होईल तू? मला तू ऐकतोय ते तुला काँग्रेस कळतं उगू दे काय? तिकडे. आपण वावर नाव करून द्यायला लागला. अरे जाऊ दे गेली ते. काय अरे पण बाबा, बाई मला येते तर ना काय वावराच्या कळलं. बदले. बाई माझं तर अक्कलच गेली बा तुझ्या मग पुढं. नाही तुमचं नाही तुमचं अख्खं क्षेत्र किती आहे? तसं 25 एकर आहे. 25 एकर. 1 एकरच नाही बर का. पण अख्खं क्षेत्र नावावर करत असेल तर येईन. अख्ख हा म्हणजे मग लग्न करीन. अरे बाबा अख्खं क्षेत्र नाव केलं तुझं म्हातार ठेवीन का तुला घर हे नाही तर घेऊ दे. घेऊ दे. लग्न म्हणते मी लग्न करीन असं. क्षेत्र माग ते तुम्ही अख्ख क्षेत्र म्हणजे काय सोपं आहे का? नाही ना नाही हे जमत ना. पण असं होईल ना. क्षेत्र अख्खं दिले हो. तू ऐक ना क्षेत्र माझ्या नावावर राहिलं काय आणि बायकोच्या राहिलं काय एकच होईल ना का? आणि कधी उधाळल्यावर परत काय करायचं? पाहिलं ती बी खरंच आहे मग रे. हे आताचा जमाना लय बेकार आहे.
एवढं सोपं आहे का? अहो, पण अजून आत्ताच्या नावावर करून घेतात ना दुसऱ्या तिसऱ्या दिवशी लगेच दांडा आणते. एक काम करा, काय? 2 एकर नाव घ्या आणि बाकीचं माहिती 23 एकर माया नाव 2 एकर दिलं तर ठीक आहे बा, पण 2 एकरात नाही काय अडचण. म्हणजे पण जर अख्खं क्षेत्र जर नाव दिलं तर तू बसला ना परत वाटी घेऊन गावात. इकडं बघा, मला काय म्हणायचंय, मला तुमचं एकरही नको आणि ते 25 मग एकर तुम्हाला बरं म्हणलं, नको. अख्खं द्यायला जमतंय का तुम्ही? काहीच बरं नाही, काहीच नाही, मला काही नको, तुमचा रुपया नको. मला माझ्या लाडक्या बहिणीचे येतात त्याच्यात मी लय खुश आहे मग आणि मी त्याच्यातच अख्खं 25 भागवीन घर. म्हणलं खुश झाली बाई. काय चला, नव्हतं खुश त्यांच्या झाले, नादी चला लागलो. निघा. नाही मला बस काय लग्न म्हणलं. बिग्न बघा ना, करायचं नाही. कांदा लावणार जा तिकडं. कांदा बिंदा लावा, दुसऱ्या बाया बघा ना, का तुम्हाला मीच भेटले मग आणि अजिबात नाही, माझ्याकडे यायचं नाही. मीच तुम्ही काय कामाला येत होता म्हणून तुमच्याकडे मीच आलोय काय आम्ही. गावातली कोणचीच बाई येणार नाही. आता सगळ्या बायकांना चालू झालंय लाडकी बहिणी योजना होणार आहे पगार. बंद झाल्यावर मग आम्ही पळत बी त्या बाहेरून मानाने. माणसं का कुठं व्हायना पण आणून आणलं. कांदाच लावणार. लावणार लावा हा. लावा जावा, मला हा. नका चल सांगू, बाबा, जावा. कुठं त्याच्या जायचं? संग एक लसणाचा वाफा बी लावणार. लावा जावा. आले मोठे मला कामाला ठेवायला. आता काही दिवसांनी बघा, आज 2100 रुपये पगार आलाय. हळूहळू 5000 रुपये महिना येईल. मीच तुम्हाला कामाला ठेवीन माझ्याकडे लाडकी बहीण योजना. आलं बापू याला पाणी द्यावं लागेल राव. हा ना, लय पाण्याचं अवघड झालं. अरे पान कळत काय नाही वाटलं, पण आता लयच भांगारलं म्हणजे एवढा पाऊस होऊन बी पाणी लय झटक्यात तुम्ही आले. हे 2 येडे सकाळ धरून ठेवले, त्यांना बायाच मिळत ते आलेत परत इकडे. ते आईला वाजवून काय भानगडे काय कळालं नाही. काय अर्थ ते बघ ना आनंद इथे आयला हाय राव, नाना इथंच बसलेली. अरे काय कमी इकडं काय बनवून काय आता अवघड ना ना झालंय. काय हकीकत सांगा राव, काय सकाळ झालं? बाया बघत होय, मला कांदा लावायची. आहे ना बायको. अहो, एकटी बायको एकर 2 एकर कांदा तुम्हाला लावायची कोण म्हणलं शेती ठेवा म्हणून? अहो, पण ते कांदा लावायला माणसं भेटा मग चला म्हणलं जाऊन बघावं तर ती पुढचीच शेवटच्या बाईपाशी गेलो, गडी वायतागला म्हणला मला जमीन चिकून टाकायची. लयच अवघड झालंय. म्हणला नाना हाय गिराईक मला. त्याच बायाला म्हणायचं की तुझं. हे ती सांगतो ना माझ्या अरे हकीकत. या- खेळ झाले खेळते हो. अहो, ती शेवटच्या बाईकडे गेलो, तिचं नव्हतं लग्न झालेलं. मग हे लग्नाला तयार झाले. लग्नाला तयार मी. काय रे? तिला म्हणलं एकर भर तुझ्या नावची करतो. ती बाईकडे बरी विचार केला आणि ती काय म्हणते, जमीन तुमच्या किती नावावर म्हणली किती जमीन आहे? सगळीच मागितली ती नव्हती. म्हणली 25 एकर आहे. शी म्हणले 2 एकर देऊ. ती बाई म्हणली नाही 25 एकर देत असले तर बघा भाऊ म्हणले मग करते लग्न तुमच्या बरोबर. मी म्हणलं एवढा आहे मी काय कबूल झालो घरी चल. 25 एकर तिच्या द्यायला नावची तिथं करायला. भाडं. अहो, तुम्हाला 25 सांगतो एकर मी जमीन द्यायला मी तयार आता झाले. मी आता एका समोरच्या घरातून आलोय. त्यांनी त्या हे पैसे मिळत नाही घेत मोबाईल वर का एकीचं पोरग रडत आहे, ते पोरावर सगळं ध्यान नाही माहिती का? होय होय. एवढी भयानक परिस्थिती. 15-20 हजाराचे मोबाईल ना ना, पण हे बाबा त्या बाई बघून 25 एकर जमीन द्यायला तयार मग झाले. काय ना, घरी सोडू आहे ना. आई-बाबाचा विचार नाही काय नाही डायरेक्ट 25 एकर आपण जमीन. ठेवून तर काय उपयोग आहे? बाई काय ठेवून- करणार आहे? आणि परत- मी तर अहो, भाऊ- पण मी म्हणतोय आत्ताच्या जमान्यात बायांच्या नावावर जमीन केल्यावर नवीन पोरगी जर आणायची लग्न ए, करून पण म्हणलं, माय ती एक निघून सांग, गेल्यावर ना, ना. बसायचं का परत वाटे घेऊन? विषय असा होता, मी तरी ती म्हणली होती तुझी बायको म्हणून मी तयार झालतो. ह्यो डायरेक्ट ही काय तयार नाही. लग्न अरे नाही भाऊ मजूर या मजुरा भेने मी काल 1.5 एकर विकून टाकली मी. आता मोकळा आम्ही तर तुमच्याकडे आलतो त्यासाठी. नाही बाबा ही माही चिकली तुम्हाला कुठं घेऊन काय बसायचं काय? काय? काय मग आम्ही आलतो तुमच्याकडे. रेटलंय सांगा असं तुमचं. नाही, मला नाही ऐकायची, नाही ना? याला ऐकायची. भेटले असलं हा म्हणजे माझा तसं मला बी एक खटे सगळे एकूण 2-4 टमटम येणार आहे रोडवर. म्हणजे तुम्हाला बी ऐकायचं. मग काय मला वाटलं तुम्ही घेता. अरे तो तीच गाराने घेऊन आलाय माझ्याकडे, मला 1500 रुपये महिने असा उत्मत केलाय भाऊ. मग आता ना, काय ना. करायचं? माणूसच भेटाना. कामालाच माणसं 1500 भेटेना. रुपये महिन्यामुळं शेतकऱ्याची पक्की जिरावली, पार मुळापर्यंत जिरून टाकली. माझ्या डोक्यात आहे मजूरच वावर नाही. इकायचं, मजूरच नाही. बरं का, वावर इकायचं 2-4 टमटम घ्यायचे आणि बायांच्या टोळ्या करायच्या. हा. 10 बायांना अरे हे नाही का रे? म्हणजे पैसे काढून आणायला नाही. बाया- टमटम. हा मग ती एक महत्वाचं आहे बायाच येत नाही तुम्ही टमटम घेऊन काय ती शेवट काय ए, करायचं? बायांना अरे, कामाला तसं- टमटम लागतच की. नाही नाही, आता कामाला ते म्हणजे बाई अवघड कामालाच येत नाही. तुम्ही टमटम मध्ये कसं बसा तुमच्या पैसे काढाय येऊ शकते बाई तुमच्या बरोबर. हा टमटम मध्ये कुठे येत असते टमटमचा पैसे? धंदा तसा चालू शकतो. नाही, अरे नाही. टमटम घ्यायचं म्हणजे काय करायचं टमटम माहिती मध्ये का? नाही मागे सारखं टमटम घ्यायचं म्हणजे मध्ये काय येणार करायचं माहिती का तुला? नगरला रेल्वे स्टेशनला एवढे माणसं भेटतात, होय. तिथून माणसं भरून बघा, आणायचे, याला काम म्हणते करून घ्यायचे. डोकं. तुम्ही काय गावातल्या ती बायाच्या बाहेर नादी लागले? भेटतात तिथं. एक काम करा बा, तुम्ही ना पहिले पण टमटम घ्या. तिथं प्रॉब्लेम आहे. तिथं माझा जोडीदार गेला मला, तिकडे बी अशी परिस्थिती झाली. तिथं लोक असे आहेत ना, त्यांना 1500 रुपये महिना मिळाला म्हणजे ते बी तिथे ते शेतकऱ्यापेक्षा त्या कामगारापेक्षा शेतकरी ज्यादा रेल्वे स्टेशन. कवा नंबर लागायचा आपला? नाही अवघड झाली. आणि मग आता कांदा तुला सांगतो आता 30 आणि 32 रुपये चालला, कापायलाच माणूस नाही, काय करायचं? मग काय करणार? एकटी बाया दररोज कापी ती, काय करणार? परदेशी गेलो कापायला मी, आपल्या हातपाय नाड्या बंद झाल्या. संध्याकाळी जेवढे मी कापले तेवढेच काय काय करायचं त्याच्या आईला हो? हे अवघड झालं राव ना. ही काय आता एक करायचं काम काय? करू आपण,
गड्या गड्यात टोळी बनवू आणि सगळेच गडी कापायला जाऊ एका एकाच्या. एक काम करा ना. टोळी नाही तुही बायको यांची बायको माय बायको चौघात 4 बाया झाल्या आपण 8 जण. किती माणसं आहे 8 जण मग? आणखीन 2 जण घेऊ 10-12 माणसं असल्या काय लागतं 10 का आम्हाला? माणसं पण तुम्ही एक काम करा माझ्या आधी कांदा लावा तुमची सगळ्यांची लावून झालेली तर तुमची खुरपाय आली. दिवसा का रातचं दिवसा लावा लागेल रातचं मला काय म्हणायचं दिवसा कांदा कापला असतं रात्रीचं लावलं असतं. म्हणजे रातची कुंकडची रोप कुंकड द्या खाऊन माई. तर मी म्हणतो लय 12 वाजेपर्यंत जागायचं तर 11 वाजे. अरे येड्यांनो बरं तसं डबल गावात बाया मिळणार नाही यार पैशानी. तुम्ही चला आपलं आपण एक काम करू कुठंतरी वेगळ्या ठिकाणी टोळी बघून सगळ्याची काम करून घेऊ. चला चला तुम्ही लय टोळ्या आहेत. नाही नाही कशाला इकाय बापू यांच्या पाहिजे जमीन इकायचे का आपण आळे फाट्याला जाऊन माणसं आणू. चला आणि थोड्या दिवसात हे सुद्धा आपल्याला होऊन विचारते का विचारते पण आता पण जाऊ काय दे. काय टोळ्या आणू बघू टोळी जिथं भेटन तिथं तरी कॉन्टॅक्ट करू.